श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्हाला असं वाटतं का की तुमचे प्रयत्न करूनही यश मिळत नाही? परीक्षेत, नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे येतातच राहतात. मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी येणारी सफला एकादशी ही फक्त एक तिथी नाही, तर तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीची संधी आहे. मी कविता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सफला एकादशी नेमकी कधी आहे, या व्रताचं खरं महत्त्व काय, पूजा कशी करायची सोप्या पद्धतीने आणि कोणकोणत्या चुका टाळायच्या. पण त्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. सफला एकादशी 2025 तारीख आणि वेळ. मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला सफला एकादशी म्हणतात. यंदा ही एकादशी तिथी 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:49 वाजता सुरू होते आणि 15 डिसेंबर रोजी रात्री 9:19 वाजता संपते. तर लक्षात ठेवा, 15 डिसेंबर 2025 सोमवार रोजी सफला एकादशीचं व्रत पाळायचं आहे. शुभ मुहूर्त. ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:17 ते 6:12 पूजेसाठी सर्वोत्तम आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:37 आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र आणि शोभन योग हे संयोजन अत्यंत शुभ फलदायी आहे. आता तुम्हाला वाटेल, एकादशी तर महिन्यातून दोनदा येतेच, मग सफला एकादशी इतकी खास का आहे? सफला एकादशीचं खरं महत्त्व बघा मंडळी, सफला या शब्दाचा अर्थ आहे यशस्वी, फलदायी. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की या दिवशी केलेल्या उपासनेने भगवान विष्णू आपल्या भक्तांच्या सर्व प्रयत्नांना यश देतात. आपल्यापैकी कुणी नोकरीसाठी प्रयत्न करत असतो, वर्षानुवर्ष मेहनत करतोय पण यश मिळत नाही. कुणाचा व्यवसाय सुरू झालाय पण तो वाढत नाही. कुणाची मुलं परीक्षेत मेहनत करतात पण गुण येत नाही. कुणाच्या घरात भांडणं, अडचणी, अशांती चालूच असते. या सगळ्यांसाठी सफला एकादशी एक आध्यात्मिक उपाय आहे. विशेष फायदे असे की विद्यार्थ्यांना शिक्षणात यश, नोकरी व्यवसायात प्रगती, घरातील कलह क्लेश दूर, मानसिक शांती मिळते, आरोग्यात सुधारणा, आर्थिक स्थिती सुधारते. पण हे सगळं होण्यासाठी पूजा योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. सफला एकादशीची पूजा सोप्या पद्धतीने. ही पूजा तुम्ही स्वतःच घरी करू शकता, अगदी सोप्या पद्धतीने. पहाट होताच उठा, जर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 5:17 आधी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला. पूजेची सामग्री काय लागेल तर पिवळं कापड, भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती, पिवळी फुले, अगरबत्ती, दिवा, तूप, चंदन, कुंकू, अक्षता, केळी, तुळशीची पाने आणि प्रसाद म्हणून पंचामृत किंवा बेसनाचे लाडू. पूजेची सोपी पद्धत. एका स्वच्छ जागी पाट ठेवून पिवळं कापड पसरवा. त्यावर भगवान विष्णूचा फोटो ठेवा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, तुळशीची पानं व्हा, चंदनाचा तिलक करा, पिवळी फुलं अर्पण करा, प्रसाद अर्पण करा. आता मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपा. जर शक्य नसेल तर 21 वेळा किंवा किमान 11 वेळा. मंत्र माहीत नसेल काही हरकत नाही, फक्त मनापासून म्हणा, हे भगवान विष्णू, माझ्या सर्व प्रयत्नांना यश द्या, माझ्या कुटुंबाला सुख शांती द्या. महत्वाचं आहे भावना. कोणत्याही पूजेत, व्रतात सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्रद्धा आणि भावना. तुम्ही महागड्या वस्तू आणल्यात पण मन दुसरीकडे असेल तर काय उपयोग? त्यापेक्षा साधं सोपं करा, पण मनापासून करा. व्रताचे नियम. व्रत कसं करायचं? बघा मंडळी, व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही. व्रत म्हणजे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवणं. जर तुम्ही पूर्ण उपवास करू शकत असाल तर उत्तम. पण जे वृद्ध लोक आहे, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, तुम्हाला पूर्ण उपवास करण्याची गरज नाही. भगवान तुमची भावना पाहतात, उपाशी पोट नाही. साबुदाणा खा, दूध घ्या, फळं खा, पण श्रद्धेने भगवंताचं स्मरण करा. या दिवशी काय करू नये? असत्य बोलू नका, कुणाशी भांडू नका, निरर्थक गप्पा मारू नका, टीव्ही मोबाईलवर वेळ घालवू नका. महत्वाचं काम असेल तर ठीक. मांसाहार, मद्य पूर्णपणे टाळा. कुणाचं वाईट करू नका, विचारतही नाही. या दिवशी काय करावं? जास्तीत जास्त भगवंताचं नाम घ्यावं. विष्णू सहस्त्रनाम वाचा, शक्य असेल तर. गरिबांना दान द्या, प्राण्यांना खायला घाला, शांत राहा, प्रसन्न राहा, आजूबाजूंच्याशी प्रेमाने वागा.
तर मंडळी, थोडक्यात सांगायचं तर सफळा एकादशी 15 डिसेंबर 2025 सोमवार हे करा. सकाळी लवकर उठा, स्नान करून पूजा करा, भगवान विष्णूचं नाम घ्या, शक्यतो उपवास करा, दान पुण्य करा, मन प्रसन्न आणि शांत ठेवा. काय टाळा तर निरर्थक गोष्टी, रागवू नका, असत्य बोलू नका आणि सर्वात महत्वाचं श्रद्धा ठेवा. भगवान कधीही आपल्या भक्तांची निराशा करत नाही. तुमची मेहनत, तुमची श्रद्धा यालाच भगवान यश देतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्र परिवारांमध्ये, जेणेकरून त्यांनाही हा शुभ दिवस माहीत होईल. आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल, घंटी बटन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या तिथीची माहिती तुम्हाला मिळत राहील. कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री विष्णू आणि सांगा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी भगवंताची प्रार्थना करणार आहात. तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळो, तुमचं कुटुंब सुखी राहो. नमस्कार, धन्यवाद. जय श्री विष्णू, श्री स्वामी समर्थ.